दौलतमंगल किल्ला पाहून झाल्यावरती सुंदर दिसते ते भोलेश्वर मंदिर. आत येताच नजरेत भरते ते सुंदर असा कासव, समोर विराजमान नंदी, शांत स्थिर पण त्याच्या उपस्थितीत एक वेगळीच ऊर्जा जाणवते. किती सुंदर नंदी, पाहत राहावा एवढा भव्य दिव्य. या भिंतीवरील मूर्तींचे काळाच्या आघातांना सामोर जाऊनही आजही आपली ओळख जपून उभ्या आहेत. शिवलिंगासमोर उभं राहिल्यावर मन आपोआपच शांततेत हरवून जातं. मंदिराच्या आत गेल्यावर खऱ्या अर्थाने त्याचं सौंदर्य उलगडतं. दगडावर केलेले कोरीव काम अविस्मरणीय बारकाईचे उदाहरण आहे. प्रत्येक शिल्पातले भाव, प्रत्येक आकृतीतले हालचाल जुन्या त्या काळातील कलाकारांनी दगडातच जीव ओतला आहे. देवदेवतांचे रूप, नृत्यांचा लयबद्ध छटा आणि जीवनात अनेक पैलू आज पाहत राहावे असे. मंदिराचा कळस हा भव्य दिव्य रचना तितक्याच अभिमानाने उभी आहेत. पुढे गेल्यावरती आपल्याला सुंदर असं इथं विठ्ठलाचे दर्शनही लाभतं. श्रद्धेचा एक सुंदर स्पर्श या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. लांबून पाहिलं की मंदिर खूप सुंदर आणि छान वाटते. मारुतीरायाला वंदन करून मनात समाधान घेऊन इथून निरोप घेतला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.